या भगवंताला प्रिय असणाऱ्या भक्ताचे गुण सांगणाऱ्या यादीमधला आज आपण 17वा श्लोक पाहणार आहोत. या श्लोकामध्ये यौन हृष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य स मे प्रिय. या 17व्या श्लोकाच्या यादीमध्ये भगवंतांनी भक्ताचे गुण सांगितले. न हृष्यती, आनंद व्यक्त करत नाही. न द्वेष्टी, द्वेष कुणाचा करत नाही. न शोचती, दुःख शोक करत नाही. न कांक्षती, त्याला कशाचीही कामना नाही आहे, काही वेगळं हवं आहे असं म्हणत नाही आहे. शुभाशुभ परित्यागी, चांगल्या वाईट सगळ्या कर्मांचा त्याग करतो आहे. आणि सभक्तिमान, तो भक्तियुक्त जो कोणी आहे व्यक्ती, ती मे प्रिय, हा मला प्रिय आहे. खूप छानच गोड श्लोक आहे. सहज समजणारा आहे म्हटलं तर, अर्थाला समजणारा आहे, आचरणाला कठीण आहे. त्यामुळे आपण एक एक भगवंताला अभिप्रेत असणारा तो गुण आपल्याला आत्मसात करण्यासाठी काय काय करावं लागेल याचा विचार करूया. पहिला गुण सांगितला न हृष्यती. भगवंताला प्रिय असणाऱ्या हा भक्त कधी हर्षित होत नाही. आता भक्तीमध्ये खरं तर भावनेला एवढं स्थान आहे, तर भावनेला जर स्थान आहे तेव्हा हर्षित होत नाही असं कसं होणार? आनंद व्यक्त होणारच ना. मग यौन हृष्यती म्हणजे काय? हर्षित होत नाही म्हणजे काय? आनंदाच्या गोष्टींनी पण तो हुरळून जात नाही. चांगलं झालं, योग्य झालं, प्रिय झालं, बरं वाटलं, आनंद होणारच. पण त्या आनंदाचा हा लाडका भक्त प्रदर्शन करीत नाही असा त्याचा अर्थ. म्हणजे भगवंताच्या या लाडक्या भक्ताला असं वाटतं की ही ईश्वरी कृपा आहे, त्यामुळे आनंददायक गोष्टी ह्या भक्ताला जीवनामध्ये घडल्या तर तो अधिकाधिक सेवापरायण होतो. अधिकाधिक अंतःकरणातली सेवावृत्ती त्याच्या वाढते. आपण काही भगवंताचे अर्जुनासारखे प्रिय नाही. आता मोठी गंमत आहे बरं का. समजा घरामध्ये काही लग्न कार्य आहे, सगळी कामं होत असतात, पण सगळी कामं झाली तरी काही काही कामांना आपण शॉर्टकट घेतो. आता आपण विचार करू, आपल्या घरामध्ये जेव्हा अशा प्रकारचं काही कार्य असतं त्यावेळेला आपण कुठली आपली कामं बाजूला ठेवतो. मग पूजा शॉर्टकट, आपली काही साधना असेल, काही जप करत असलो, काही रोजच्या स्तोत्र वाचत असलो, काही दैनंदिन काही वाचन करत असलो, तर हे सगळं जाऊ दे, आता महिनाभर नाही करणार, आता बघूया, लग्न कार्य घरातलं पार पडू दे, मग सावकाश मी ह्या गोष्टी करेन, असं सहज महिनाभर आपण सुट्टी घेतो. किंवा आपले काही उपास तपास असले तर सुद्धा आपण आता महिनाभर मुलांकडे राहायला गेलो किंवा आपण म्हणतो आता नाही, मी घरी गेले ना की उपास करेन. म्हणजे आपल्या या साधनेला, उपासाला, नामाला, जपाला, अभ्यासाला आपण आपोआपच बाजूला करतो. जमलं तर झालं तर झालं. आणि किती आपण फ्लेक्झिबल असावं बरं. आपण फ्लेक्झिबल असल्याचं कौतुक करतो. हा सगळा भगवंताचा जो प्रिय भक्त आहे ना, याला मात्र हे खरं म्हणजे तो हे सगळं ह्याच्यात गुंततच नाही. प्रापंचिक म्हणजे प्रापंचिक सुखामध्ये गुंतून राहण्यासाठी गोडी वाटते. प्रपंच सामान्य माणसाला वाटतेच. सामान्य माणूस ह्याच्यामध्येच गुंतो. त्यामध्ये कितीतरी त्यांनी आत्मिक सुख अनुभवलेलं असतं. जसं शुकाचार्यांपुढे आपल्याला उदाहरण माहिती आहे, रंभा उभी राहिली, त्यांना आनंद नाही, उलट उपेक्षाच आला. म्हणजे आत्मसुखाची प्राप्ती झालेला हा जो भगवंताचा लाडका भक्त आहे, त्याचा आनंद, त्याचं सुख वेगळंच आहे. कुठल्याच भोग विषयामध्ये ते सुख त्याला मिळणार नाही. या अर्थाने यौन हृष्यती, भगवंताचा लाडका भक्त हर्षित होत नाही असा आपल्याला अर्थ लक्षात घ्यायचा. दुसरा शब्द आहे न द्वेष्टी. कोणाचा द्वेष करत नाही, राग करत नाही, नावड नसते. अनिष्ट घडलं, काही अप्रिय घडलं, आपल्या मनासगळं नाही घडलं तरी तो कष्टी होत नाही. हा भगवंताचा लाडका भक्त म्हणतो, जेव्हा आपली इच्छा आणि भगवंताची इच्छा जुळते तेव्हा आपल्याला यश मिळतं. आपल्याला जे वाटतं तेच भगवंताला वाटतं. असं असेल तेव्हा यश मिळतं. पण आपल्या मनासगळं नाही झालं तर भगवंताची इच्छा नव्हती असं हा भगवंताचा लाडका भक्त मानणारा असतो.
मनासारखं न होणं हेच कदाचित हिताचं असेल आपल्या, आणि म्हणून भगवंताने असं केलं आहे असं म्हणून असं झालं असं मानणारा तो असतो. आता आपल्याशी तुलना केली तर आपल्याला कळतं असंच कसं झालं असं आपण विचार करतो. पण इथे दुःखी होणं, निराश होणं हे जणू काही हिताचं आहे, म्हणून असं झालं असेल असं मानणारा हा भक्त असतो. त्यामुळे दुःखी होणं, निराश होणं हे याच्या बाबतीत संभवतच नाही. लोकमान्यांनी गीता रहस्याची हस्तलिखित प्रत तयार केलेली होती, पण ती जप्त केली. तुरुंगात होते ना, त्यामुळे ब्रिटिश सरकारने ती हस्तलिखित प्रत जप्त केली. क्षणभर सुद्धा लोकमान्य डगमगले नाहीत. ते म्हणाले ठीक आहे, काही हरकत नाही. त्यांनी हस्तलिखिताची प्रत जरी जप्त केली असली तरी मी महिनाभर सिंहगडच्या खोलीमध्ये जाऊन राहिलो तर मी पुन्हा सगळं लिहून काढू शकेन. हा भगवंताचा लाडका भक्त, जे आहे ते स्वीकारणारा, त्रागा नाही, राग नाही, दुःख नाही. या भगवंताच्या लाडक्या भक्ताजवळ न द्वेष्टी आहे ना, दुजा भावच नाही. म्हणून त्याच्या मनात कुणाही बद्दलचा द्वेष येत नाही. माऊली म्हणतात हे विश्वची माझे घर. मग आता विश्वची माझे घर म्हटल्यावर द्वेष कोणाचा करायचा? सगळं विश्वच जर माझं आहे तर द्वेष करायचा शत्रू राहणार कोण? म्हणजे जसं आपण नेहमी म्हणतो ना, जीभ पण आपली, ओठ पण आपला आणि दात पण आपलेच, आणि त्या दाताने चुकून ओठ चावला गेला किंवा जीभ चावली गेली, काय शासन करणार? का दाताला पाडून टाकायचं आहे? नाही, तसं नाही करता येणार. कारण इथे जे काही आपलं आहे ना, आत्मीयता आहे ना, आत्मीयतेमध्ये द्वेष नसतो. जे माझं आहे असं म्हटलं, विश्वाची माझे घर म्हटलं तर द्वेष कुणाचा करणार? त्यामुळे न शौचते, म्हणजे आता कळलं आपल्याला द्वेष करता येत नाही. पहिल्या ह्याच्यामध्ये आपण हर्ष होत नाही म्हटलं, द्वेष कोणाचा करत नाही. न शौचते, काही झालं तरी तो शोक करत नाही. खरं म्हणजे समजा अगदी प्रिय व्यक्तीचा वियोग झाला, सामान्यपणानं अशा वेळेला शोक होणं स्वाभाविकच आहे. पण हा भगवंताचा लाडका भक्त जो आहे, प्रिय भक्त आहे, तो सगळ्या गोष्टी धीरानं आणि आत्मविश्वासानं या सगळ्याला तोंड देतो. या शोक होऊ शकणाऱ्या घटनेला तोंड देतो. म्हणजे ती घटना विसरण्याचा प्रयत्न करतो, जे माझ्या हातात नाही. हे घडू नये असं किती वाटत असतं तरी देखील घडलं आहे तर त्याला तो तोंड देतो. हे करताना तो वाईट गोष्टींचा आधार घेत नाही, भगवंताला तो शरण जातो. म्हणजे भगवंताने असं का केलं म्हणून भगवंताचाच राग करणं असं हा भगवंताचा लाडका भक्त करत नाही. तर हे सगळं तो समजून मनाशी घेतो. म्हणजे जसं अर्जुनाला जेव्हा आपल्या हातून आपण या स्वकीयाला कसं मारायचं, आपल्या हातून पाप होतं असं वाटलं, तेव्हा खरंच अर्जुन शोकाकुल झाला होता. आपण पहिल्या अध्यायात अर्जुन विषाद योग पाहताना पाहतो. आणि असा शोकाकुल झालेल्या अर्जुनाला भगवंतानी काय सांगितलं? अशोचन किंवा शोचस्व प्रज्ञावादांश माणसं, म्हणजे बुद्धिमान माणसं जो आहे ती माणसं असा शोक करत नाही. होऊन गेलेल्या गोष्टींचा किंवा माणसांचा ही बुद्धिमान माणसं शोक करत नाही. जे घडलं आहे ते स्वीकारतो असं भगवंताने अर्जुनाला सांगितलं. आता त्याचा अर्थ काय आहे की जे आपल्याजवळ आहे, जे आपलं आहे ते आहेच, आणि जे आपलं नाही ते आपल्याला मिळत नाही. मग आमच्याकडे शोक कसला करणार? जर का माझं असतं तर ते माझ्याजवळ राहिलं असतं, जर माझं नाही तर ते माझ्याजवळ कसं राहणार? ज्या अर्थी ते गेलं आहे त्या अर्थी ते माझं नाही. अशा प्रकारचा विचार हा भगवंताचा लाडका भक्त करतो. म्हणून जे गेले त्याचा शोक करणं हे अज्ञानाचं लक्षण आहे असं सांगितलं. बघा आता आपल्या लक्षात आलं की भगवंत म्हणतोय की अरे आनंद नाही, द्वेष नाही, शोक नाही, न कांक्षती. पुढे म्हणा कशाची इच्छा नाही. आपलीच माणसं, त्यांच्याकडून काय मान अपमान कसली अपेक्षा ठेवायची? काही अपेक्षा ठेवायची नाही. हा भगवंताचा लाडका जो भक्त आहे तो एवढा तृप्त आहे की त्याला काही नको आहे. अमुक काही गोष्ट मला हवी आहे अशी त्याची कसलीच अभिलाषा नाही आहे. माऊलीने यासाठी सूर्याची उपमा दिली आहे. सूर्याला जसा रात्र आणि दिवस भेद नसतो, तो असतो. रात्र आणि दिवस हा भेद आपल्याला आहे, पण तो आहेच आहे, अखंड दिवसच आहे त्याच्या दृष्टीनं. तसा हा भगवंताचा लाडका भक्त आहे. त्याला चांगलं वाईट असा भेद नसतो, सारं काही शुभच आहे. त्याने भगवंताला असं पक्क पकडून ठेवलं असल्यामुळे कल्याणानाम निधानम कलिवलवथम पावनम पावनानाम अशी त्याची
स्थिती आहे. असं त्याचं जे काही आहे ते आपल्या कल्याणाचंच होणार आहे याची जणू काही त्याला खात्री आहे. सामान्य माणसाचं जे जीवन असतं म्हणजे आपल्या जीवनात चढउतार असतात ना, आणि मग ते असे चढउतार जे आहेत त्या चढउतारांमुळे आपल्याला त्रास होतो. याच्या जीवनात पण त्याचं असतात, पण ते चढउतार याला त्रास देऊ शकत नाहीत. शुभ अशुभ, चांगलं वाईट, पाप पुण्य या कल्पनाच त्याच्याजवळ नसतात. आता म्हणजे शुभ अशुभ नाहीच. अगदी भली भली पाश्चात्य देशातली मंडळीसुद्धा 13 आकडा अशुभ मानतात. म्हणजे त्यांच्या तिकडल्या हॉटेल्समध्ये 13 आकड्याची रूम नसते, कारण कोणी घेतच नाही. 12 आणि मग नंतर एकदम 14च. तर असं आहे शुभ अशुभ वगैरे. हा भगवंताचा लाडका भक्त काही मानत नाही. भगवंताला सगळंच प्रिय, सगळंच शुभच आहे असं म्हणतो. हा जो ह्याचं कारण असं आहे की हा जो भगवंताचा लाडका भक्त आहे ना, हा आत्मज्ञानी आहे, ब्रह्मज्ञानी आहे, स्वरूप जाणलेला आहे. आणि असं असल्यामुळे आणि त्यात पुन्हा तो भजनशील आहे, अत्यंत अंतःकरण भावपूर्ण आहे, भगवंताबद्दल अत्यंत प्रेम आहे. भगवंताला नुसतं मानणारा नाही आहे, तर भगवंतावर प्रेम करणारा आहे, भक्ती करणारा आहे. म्हणून भगवंत म्हणतो असा भक्त मला प्रिय आहे, भजनशील असणारा प्रिय आहे. आता त्याला आसक्ती असलीच तर ती भगवंताच्या भेटीची असते, बाकी काही नाही. असा हा छान श्लोक आहे. यो न हृष्यति न द्वेष्टी न शोचती न कांक्षती आणि शुभाशुभ परित्यागी पुन्हा भक्ती मार्गे. हां, अशा 6 गोष्टी त्याच्याजवळ आहेत. अगदी सहज कळणारा, सोप्पा असणारा हा श्लोक आहे. पुढल्या श्लोकात आणखी काही गुण दिले याच रांगेमध्ये. समशत्रौच मित्रेच तथा मान अपमान यो शीतोष्ण सुख दुःखेशो समसंग विभाजिता. पुढल्या श्लोकात म्हणतात की शत्रू मित्र सारखे. आता शत्रू आणि मित्र यातला फरक आपल्याला कळतो, पण भगवंत म्हणतो माझा लाडका भक्त जो आहे त्याला शत्रू आणि मित्र सारखेच आहे, किंवा ज्याला शत्रू आणि मित्र सारखे असतात तो माझा लाडका भक्त असतो. मानापमान सारखे, शीत उष्ण सारखं, सुख दुःख सारखं, आणि पुन्हा आसक्ती संग वर्जित, सगळ्या प्रकारची आसक्ती सोडून गेलेला आहे. आता हे सगळे जो गुण आपण पाहतो ना, ते पाहताना असं वाटतं हे काही तुमच्या आमच्या सामान्यांमध्ये हे सगळे गुण एकत्रितरित्या असणं अवघड आहे. असं सगळं कसं शत्रू आणि मित्र पण एक, मान पण नाही, अपमान पण नाही, असं कसं चालेल? म्हणजे आपल्याकडे मराठी म्हण आहे ना, निर्लज्जम सदा सुखी, तसं निर्लज्ज असायला लागेल, तर असं कसं चालेल? त्यामुळे ह्या सगळ्या या श्लोकातल्या गुणांचा विचार केला तर असं वाटतं की भगवंताचा अवतार घेऊन आलेले जी मंडळी, राम आहे, कृष्ण आहेत, अशा म्हणजे किंवा संत महात्मे जी मंडळी आहेत यांच्या ठिकाणी हे सगळं आपल्याला दिसतील बाबा. पण आपल्या सामान्य लोकांना, जसं नेहमी विनोबा भावेंचं आपण उदाहरण घेतो, मला फार ते मनाला पटतं. आणि आम्ही जेव्हा असा आपल्याशी तुलना करायला लागेल तेव्हा असं लक्षात येतं की आपल्याला किती त्याचा त्रास आहे. जसं विनोबा भाव्यांनी सगळ्या निसर्गातल्या थंड आणि उष्ण, आपल्याला इथे तरी म्हटलं ना की शीत उष्ण सारखंच. तर शीत उष्ण सारखं म्हणजे काय, तर अगदी लहान वयामध्ये वेदांचा अभ्यास करायला उत्तर भारतात गेले मात्र काशी क्षेत्री, आणि त्या ठिकाणी त्यांच्या लक्षात आलं की आपल्या देहाला इथला निसर्ग सहन होत नाही, इथली थंडी सोसत नाही आपल्याला, वेदांचा अभ्यास करायला आपण आलेलो आहोत, काय होणार आपलं? आणि मग त्यांनी जो काही 3 दिवस त्या गंगेच्या काठी खडकावरती आपल्या देहाला तयार केला, इतकं तयार केलं की दिवसभर तो खडक तापला असला तरी त्या खडकावरच राहिले, संध्याकाळी झोंबणारा वारा सुटला तरी तिथेच राहिले, रात्री मरणाची थंडी असली तरी त्या थंडीतच राहिले. आणि असा थंडी, ऊन, वारा, पाऊस असा 3 दिवस त्यांनी शरीराने असा त्यांचा सहन केला की ते शरीर तयार झालं. आणि मग कुठल्याच माझा शीत आणि उष्णाचा त्यांना त्रास झाला. आणि मग भूदान चळवळीमध्ये भारतभर प्रवास केला, आणि एवढ्या सगळ्या भारतभर प्रवासामध्ये केवळ 5 ते होते. विमलाजी ठकार वर्णन करतात की आम्ही सगळेजण भूदान चळवळीत कार्य करते त्यांच्याबरोबर असणारे, आम्हाला मात्र उत्तर भारतामध्ये आमच्या काळजी घेण्यासाठी किती किती गोष्टी घ्याव्या लागल्या. हातमोजे घेत आहे, पायमोजे घेत आहेत, डोकं बांधतं, स्वेटर घालत आहेत, आणि विनोबाजी मात्र एका पंचावर होते. आणि याचं कारण काय, तर हे शीत आणि उष्ण समानच मान्य इतकी क्षमता त्या देहामध्ये झाली होती. असो, या सगळ्या गुणांचा विचार केला तर भगवंत ह्यातून नेमकं आपल्याला काय सांगतोय, तर याच्यातून तो समत्वाचा संदेश आपल्याला देतोय की सगळं सारख्या नजरेने पहा. हा माझा, हा परका, हा मित्र, हा शत्रू असं पाहू नका. ज्ञान, कर्म, भक्ती, योग काहीही असू दे, समत्व साधता आलं पाहिजे. आणि भगवंत म्हणतो माझा हा जो ज्ञानी भक्त आहे ना, माझा लाडका भक्त आहे, तो ज्ञानी भक्त आहे, आणि त्यामुळे हा शत्रू आणि मित्र यांच्याकडे समत्वाने पाहतो.
खरं तर साधी व्याख्या आहे, आपल्याला जो त्रास देतो तो शत्रू, आपल्या जीवनात जो अडथळे आणतो तो शत्रू, आपल्याशी जो नीट आदराने प्रेमाने वागत नाही तो आपला शत्रू, किंवा आपल्या आपण काही चांगलं केलं तरी तो आपल्याशी वाईटच करतो, म्हणजे अपकार करतो, त्याला आपण शत्रू म्हणतो. किंवा त्याच्या उलट विचार केला तर जो आपल्याला मदत करतो, आपल्याला उपकार करतो, असा आपला मित्र असतो. यामध्ये म्हणजे शत्रू कोण आणि मित्र कोण हे ठरवण्यामध्ये तसं म्हटलं तर आपला स्वार्थ आहे असं म्हणायला हरकत नाही. कदाचित असंही होईल की कालपर्यंत जो आपला मित्र होता तो काहीतरी कारण घडतं आणि आपला शत्रू झाला आहे, काहीतरी गैरसमज झाला आहे. अगदी म्हणजे कितीतरी वेळा असं म्हणू की एका ताटामध्ये जेवणारे मित्र दोघंजणं आणि काहीतरी गैरसमजाने गोष्ट घडली आणि अत्यंत मैत्री असणारे हे इतके दुरावले, कालपर्यंत प्रेम असणारे मित्र आज मात्र काही गैरसमजाने शत्रू एकमेकांचे झाले, एकमेकांपासून वळी दुरावले, असं आपल्याला दिसतं. म्हणजे समशत्रूचे मित्राच्या यामध्ये भगवंताला नेमकं काय म्हणायचं आहे ते आपल्याला समजून घ्यायला हवं. कारण दिसतं आपल्याला एक आणि भगवंत तर गुण म्हणून सांगतोय की शत्रूकडे आणि मित्राकडे समत्वादी पाहायला सांगतोय, आणि व्यवहारात तर आपण पाहतो की असं कसं होईल. त्यामुळे हे नेमकं काय आहे हे समजून घ्यायला पाहिजे. संस्कृत सुभाषितामध्ये न कश्चित कस्यचित मित्रम न कश्चित कस्यचित शत्रू असं म्हटलंय. कोणी कोणाचा मित्र नाही, कोणी कोणाचा शत्रू नाही. कारणं नाही जाणते मित्रांनी रिपवस्थता. काहीतरी एक परिस्थिती, काहीतरी एक कारण घडतं आणि त्या कारणाच्या वेळेला आपण एकमेकांचे मित्र होतो किंवा शत्रू होतो, नाहीतर कोणी कोणाचा मित्र आणि कोणी कोणाचा शत्रू नाही. आणि असं पाहायला गेलं तर आपल्याला हे पटतं. कुठेतरी आपण 5-10 वर्ष एखाद्या शहरामध्ये राहतो, परदेशामध्ये असो नाही तर बाहेर देशात असो, आणि आपली छान जवळीक होतं आणि मग पुढे 10-20 वर्षामध्ये आपण एकमेकांना भेटतच नाही. असं काही कुठे एकमेकांशी मित्र शत्रू असतो असं नाही, पण शेवटी कारणाने सहवासाने आपली मैत्री असते किंवा नसते असं घडतं, किंवा काहीतरी कारण घडतं आणि गैरसमजाने आपण एकमेकांचे शत्रू होतो असंही घडतं. त्यामुळे व्यवहारामधल्या गोष्टी आपल्याला ज्या दिसतात तसं भगवंत जे सांगतोय ते नेमकं शत्रू आणि मित्र समत्वाने बघायचं म्हणजे काय ते आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे. असं आहे की आपला ज्या व्यक्तींशी संबंध येतो, अगदी कुटुंब म्हणून, शेजार धर्म म्हणून, त्या गावातले लोक म्हणून, असा जो काही मैत्री म्हणून संबंध आपला येतो तो प्रारब्धानुसार येतो. प्रारब्धाप्रमाणे आपले काही ऋणानुबंध जुळतात. आपण हे म्हणतो ना, एखाद्या लग्नाच्या संदर्भात तर आपण नेहमी विचार करतो की जिथे असतो ना योग तिथेच जमतं, नाही तर इतकी स्थळं पाहिली असं वर्णन करतो आपण. त्यामुळे ते ठरलेलं असतं कुणाचं योग कुठे जुळायचा तो. त्यामुळे असं प्रारब्धानुसार आपलं जवळचं कोण किंवा काय मैत्री कोण ते कळतं. कधी कधी खूप जवळचा माणूस असला तरीसुद्धा ते ऋणांवर टिकत नाही, कधी कधी खूप दूरचा असतो तो टिकतं असं पण होतं. म्हणजे काही वेळेला जवळ राहतो पण मन दूर असतात, काही वेळा लांब राहतो पण मनं जुळलेली असतात. अनेक दिवस भेटत नाही, पण भेटल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपण दुरावले नव्हतोच, आणि रोज भेटतो पण मनामध्ये काही ते प्रेम नसतं. असे विविध प्रकार आपल्याला दिसतात. जसं गदिमांची आपल्याला माहीत असणारी वेळ 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, तसं घडतं. हे जीवनाचं सत्य आहे, असं सगळीकडे घडतं. त्यामुळे शत्रू आणि मित्र या ज्या वृत्ती आहेत या वृत्तीच मनातून काढून टाकायच्या. सगळ्यांशी प्रेमानेच वागायचं. कोण माझ्याशी कसं वागतंय हे बाजूलाच ठेवायचं. जसं असतं ना की आपण आपल्या मुलांच्या उणीवा, आपल्या मुलांच्या कमतरता अशा उघडपणाने सांगत नाही. त्या उणीवांसकट, त्या दोषांसकट आपण मुलांना आपलं मूल आपल्याला आवडतं की आपण त्या उणीवा स्वीकारलेल्या असतात. अगदी तोच भाव सर्वांबद्दल ठेवायचा, म्हणजे मग समत्व काय ते कळेल. कुठलीच उणीव, कुठलीच कमतरता कोणाचीच काढायचीच नाही. आपल्याला अगदी कोणी त्रास दिला तरी पण आपण म्हणतो ना, म्हणजे अगदी बारकाईने विचार केला तर एखाद्याने आपल्याला अकारण त्रास दिला आणि काही केलं तरी पटत नाही आहे, समजूत पटत नाही आहे, उगाचच वाकड्यात शिरलं आहे असं घडतं. आणि त्यावेळी आपण काय देव पाहतोय, आपले उद्गार काय असताय, देव पाहतोय म्हणजे माझी बाजू योग्य आहे, माझी बाजू बरोबर आहे, जे काही घडतं आहे त्याला तोच जबाबदार आहे, असा आपला बोलण्याचा हेतू असतो. आता विचार असा करायचा, देव पाहतोय म्हणजे जर का तो चुकतोय तर देव त्याला शासन करेल. भगवंताचा हा जो प्रिय भक्त आहे ना तो कसा आहे तेही त्याच्या मनात नाही आहे. भगवंतानी त्याला शासन करावं असंही तो म्हणत नाही.
आपण बरोबर आहोत आणि तो चुकलेला आहे आणि त्याची चूक त्याला भगवंत दाखवून देईल, असाही भाव या भगवंताच्या लाडक्या भक्ताच्या अंतःकरणात नाही. त्याला त्रास व्हावा अशी चुकून सुद्धा याच्या मनात इच्छा नाही. याला समत्व म्हणायचं. तो चुकीचा वागला असला तरीही त्याला भगवंताने त्रास द्यावा असं चुकूनही याच्या मनामध्ये येत नाही. त्याचं भलं व्हावं असंच त्याच्या मनात येतं. म्हणून भगवंताचा तो लाडका भक्त आहे. संतांच्या जीवनात किती किती लोक त्रास देणारे होते, कितीतरी. या कुठलाही संत घेतला तरी आपल्याला कळेल की समाजाने त्याला खूप त्रास झाला, पण त्यांचंही भलं व्हावं अशीच संतांनी इच्छा व्यक्त केली. माऊली असू दे, तुकाराम महाराज असू दे, समर्थ असू दे, सगळ्यांना लोकांनी त्रास दिला, पण यांनी मात्र लोकांचं कल्याणच व्हावं, अंबाजीचं भलं व्हावं अशीच तुकाराम महाराजांनी भगवत प्रार्थना केली. भगवंतानी शिशुपालाला मारलं, कंसाला मारलं, त्यांची शरीरं नष्ट केली. अवगुण नष्ट करण्यासाठी हे आवश्यकच होतं, पण त्याचा दुस्वास नाही केला. रावणाचा सुद्धा रामाने विनाश केला, रावणाला मारून टाकलं, शरीर त्याचं नष्ट केलं, द्वेष केला नाही. फरक कसा आहे, समत्व कुठे आहे ते पाहायचं. शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला. मावळे त्या अफजलखानाचं शीर घेऊन राजमातांकडे आले, पण राजमातांनी सांगितलं की खरं तर असं आहे की आमच्या मंडळींना मारल्यावर त्यांची शिरं ही संडासाच्या तोंडाला लावल्याची उदाहरणं आपल्याला वाचायला मिळतात. आणि तीच आमची राजमाता म्हणते की सन्मानाने किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरती त्यांचा हे शीर ठेवा. हेच आहे, हे समत्व आहे. इतरांनी जे केलं आहे चुकीचं केलं आहे ते मी करायचं नाही आहे. भगवंताला हे प्रिय आहे, समत्व हे आहे. ज्या शत्रूनं अशा प्रकारचं काम केलेलं आहे त्याही शत्रूबद्दल आपल्या अंतःकरणात असाच भाव असणं याला समत्व म्हणतात. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की भगवंतांनी सुद्धा मी कधीही खोटं बोललो नसेल तर ह्या उत्तरेच्या गर्भातला जिवंत होऊ दे म्हणाले. याच्या कळतं आपल्याला की कौरवांच्या बद्दल त्याच्या मनामध्ये जराही विषमता नव्हती, म्हणून उत्तरेच्या गर्भातला गर्भ जिवंत राहिला. हेच आहे, हे समत्व आहे. म्हणून शत्रू मित्र समान म्हणजे काय, शत्रू म्हणून द्वेष करणार नाही, मित्र म्हणून दयातही बांधणार नाही. दोघंही मला सारखेच आहेत अशा प्रकारचा भाव मनात असेल. समत्व सांगण्यासाठी आपल्याला कळेल. समत्वाने न्यायाने वागणार आहे. आता शत्रू आणि मित्र समजून त्याच्याशी वागायचं म्हणजे जराही तोल सुटू द्यायचा नाही, हे बरोबर आहे. पण व्यवहारामध्ये वागताना लक्षात घ्यायचं, समजा विंचवाला बिळात जाऊन मारण्याची आवश्यकता नाही, त्याला त्या बिळामध्ये राहून द्या, त्याची जागा आहे ती राहण्याची, तिथे जाऊन मारण्याची आवश्यकता नाही. पण देवपूजा नावड आहे त्याला, पण तो पिंडीवर जर येऊन बसला असला तर त्याला मारूनच टाकला पाहिजे. तिथे पैजाराचे कामं व्हावे, अधमाचे अधम, मग तिथे दया दाखवून कसं चालेल. तू बिळात राहा, आनंदाने राहा, तिथे आम्ही काही तुला त्रास दिला नाही. म्हणजे भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी, हे सांगितलंच आहे तुकाराम महाराजांनी. त्यामुळे शत्रू आणि मित्र किंवा काय, बरोबर काय आणि चूक काय यासंबंधी योग्य पद्धतीने जो वागणारा आहे त्याला समत्व असं म्हटलं आहे. तो भगवंताला प्रिय आहे. परमेश्वराने राक्षसांचा संहार केला, राक्षसांना ठार मारलं, ही सुद्धा राक्षसांवर दाखवलेली दयाबुद्धीच आहे, त्या राक्षसांच्या हितासाठीच आहे. आणि भगवंताकडून मृत्यू यावा याच्यासाठी त्यांनी ते स्वीकारलं आहे. त्यामुळे राक्षसांचं कल्याणच आहे त्याच्यामध्ये. शत्रू आणि मित्र समान हे जे तत्त्व समजून घ्यायचं आहे ते या अर्थाने. व्यक्तिधर्म आणि समाजधर्म याचा गल्लत करायची नाही. व्यक्तिधर्माने समत्वाचा विचार करायचा नाही, समष्टी धर्माने समत्वाचा विचार करायचा आहे. म्हणजे काय, तर आता उदाहरण द्यायचं झालं तर आपण अगदी समाधानी असलं पाहिजे, बरोबर. आता समाधानी असलं पाहिजे, कोणी समाधानी असलं पाहिजे तर पौरोहित्य करणारे म्हणजे आपल्याकडे पूजेला येणारेच आहे, त्यांनी जे काही आपला जो ज्याच्याकडे आपण आलेलो होतो जो यजमान आहे तो यजमान आपल्याला जे काही देतो आहे त्याच्यात आपण समाधानी असलं पाहिजे, कारण त्याचं कामच ते आहे. त्यामुळे त्यांनी एवढी बिदागी घ्यायची. प्रवचनकार, कीर्तनकार, हे पौरोहित्य करणारे, पूजा सांगणारे, ही सगळी समाजातली जी मंडळी आहेत ना त्यांना जो काही आदर आहे त्या आदराचा विचार करता लक्षात घ्यायचं की त्यांनी समत्व म्हणजे काय, तर त्यांनी मागायचं नाही, त्यांनी काय करायचं तर ते देतील त्याच्यात समाधान मानायचं, हे बरोबर आहे.
पण सगळ्यांनी नाही हा देतील त्याच्यात समाधान. सगळ्यांनी म्हणजे कोणी, तर राजा हे संबंध देशाचं त्याच्यावरती काम आहे. त्यामुळे ते समाजाचा विचार केला तर राजाने महत्त्वाकांक्षीच असलं पाहिजे. राजाने असेल त्यात समाधानी, तसं ठेवा असं नाही चाललं. त्यामुळे कोण आहे आणि त्या समत्वाची व्याख्या कुणाशी कशी लावायची हे पण भगवंतांनी आपल्याला सांगून ठेवलं. म्हणजे लोकमान्यांना असंतोषाचे जनक म्हटलं ना, त्याचा ही जी पदवी त्याला दिली त्याच्या मागचा कारण लक्षात घेतलं तर कळेल की असंतोषाचे जनक का म्हटलं. नाही तर खरं म्हणजे समाधान पाहिजे. म्हणजे ते कारण आमचा राष्ट्र आहे, आमचा देश आहे, त्या आमच्या देशामध्ये स्वातंत्र्य पूर्ण मिळेपर्यंत आम्ही ह्या गोष्टी करणारच. आणि म्हणून त्यांचा तो असंतोष व्यक्त होत होता. आम्ही त्याला त्या असंतोषाचं जनक म्हटलं. म्हणजे व्यक्तिगत पातळी विचार केला तर लोकमान्य समाधानी होते. कुठेच त्यांना अमुक हवाय तमुक हवाय कसल्याची आकांक्षा नव्हती. म्हणजे त्यांच्याबद्दल तर जेवणामध्ये मीठ नसलं तरीही त्यांना काही लक्षात यायचं नाही. तेवढंच म्हणजे जेवणाची क्वांटिटी पण कमी व्हायची नाही इतकं म्हणजे त्यांना कळत नसायचं. इतकं ते समाधानी आणि सगळं समत्वाने बघणारे होते. पण सामाजिक पातळीवर जर ह्या नेत्याचा विचार केला तर त्यांनी असंतोष निर्माण केला, म्हणून ते असंतोषाचे जर झाले. नाहीतर ठेवीने ब्रिटिश आहे तैसेचे राहावे असं का करायचं आहे, असं राहावं असं का त्यांना सांगायचं आहे. त्यामुळे समत्व शत्रू मित्र हे तत्त्व म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे. कोणासाठी त्यांनी म्हटलं आहे. माऊलींनी या श्लोकासाठी काही चांगली उदाहरणं दिली. आपण या उदाहरणांचा एक दोन विचार करूया. त्यांनी म्हटलं की घरामध्ये आपल्या उजेड म्हणजे प्रकाश असतो, ते प्रकाश देणारे जे आहेत ते घरातल्या लोकांना प्रकाश देतात आणि परक्यांना देत नाहीत असं होतं का. म्हणजे विजेचे दिवे हे घरच्या माणसांनी ऑन केले तरी लागणार आहेत, एखादा चोर शिरला तरी त्यांनी दिवे ऑन केले तरी पण लागणार आहेत. तर हे काय आहे, दोघांना सारखंच आहे. असं नाही तो दिवा करणार की अरे हा मालक आहे आणि हा बटन लावलं तरच लागणार आणि बाकी कोणी लावलं तर लागणार नाही. दिव्याला सगळं समत्व आहे. कोणी या, जसं सूर्य म्हणतो मी प्रकाश हो, तुम्ही माझ्या प्रकाशात असताना चांगलं कर्म करता का वाईट कर्म करता हे तुमचं काम आहे. मी समत्वाने सगळ्यांना सारखा प्रकाश देणार तसं आहे. किंवा कुऱ्हाडीचा घाव समजा घातला झाडावर आणि एखाद्याने झाडाला व्यवस्थित खत पाणी घातलं, दोघांनाही तो फळ देतो. झाड नाही असा विचार करत की मला मारायला येतो, मला फांद्या तोडतो, याला अजिबात काही द्यायचं नाही आणि जो माझी निगा राखतो त्याला मी सगळं देईल असं झाड नाही विचार करत. माऊली छान उदाहरण देऊन पडलं की समत्व म्हणजे काय, तर व्यवहारात ते समत्व असं असतं. निगराणी करणारा जो असेल त्याला गोड रस मिळेल आणि चरकात जो घालतो आहे त्या चरकात घालणाऱ्याला कडू रस मिळेल. असं थोडंच उसाचं कांड करतात, नाही करत. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की महाभारतात दुर्योधन आणि अर्जुन दोघंही कृष्णाकडे आले. आता खरं तर एकीकडे कृष्ण लाडका म्हणून भगवंत आपल्याला या उदाहरणातलं सांगतो आहे. पण जेव्हा दोघं जण आले तर दोघांबद्दल कृष्णाच्या मनात समत्वच आहे. त्यामुळे त्यांनी जेव्हा सैन्य मागितलं तेव्हा भगवंतांनी त्याला दिलं की हो, नाही म्हणाले. भगवंतांनी नरकासुराचा वध केला, त्याचं राज्य घेतलं नाही. भगवंतांनी त्या शाल्वाचा वध केला, त्याचं राज्य घेतलं नाही. शिशुपालाचा वध केला, राज्य घेतलं नाही. जरासंधाला मारलं, राज्य घेतलं नाही. कंसाला मारलं, राज्य घेतलं नाही. त्याला काही राज्य नको होतं काही. त्यांच्या चुकार अवगुण वाढून दुर्जनांचं भय व्हायला नको एवढ्यापुरता त्यांची जागा त्यांना दाखवली. न्याय्यबुद्धीनं राज्य ज्याचं त्याला देऊन टाकलं. आता हेच आहे ते भगवंताचं समत्व आहे. तर गीतेमध्ये भगवंतांनी अर्जुनाला अनेकदा माझा प्रिय भक्त असं म्हटलेलं आहे. प्रेम तसं व्यक्त केलं आहे. आणि आता मात्र म्हणजे सांगतायत मला कोणाचा द्वेष नाही किंवा मला कोणी प्रिय नाही. तर ह्याच्यातला आपण अर्थ समजून घ्यायचा आहे की द्वेष नाही, प्रिय नाही, समत्वानी भगवंतांनी सगळ्यांकडे पाहिलं. पण तरीसुद्धा सगळे गुण ज्या अर्जुनामध्ये आहेत त्या अर्जुन मला प्रिय आहे असं पण मोकळेपणाने त्यांनी सांगितलेलं आहे. मानापमान म्हटलं आहे. आता या मानापमानाचा विचार केला तर याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की मान करणाराही सारखा आणि अपमान करणाराही सारखाच. पण ह्या लाडक्या भक्ताला मानाचं भूषण नाही, अपमानाची खंत नाही. कोणी अपमान केला म्हणून तो रागवत नाही आहे, शांत आहे, मनाला काही लावून घेत नाही आहे. म्हणून मगाशी म्हटलं निर्लज्जम असो की असं का असायला हवं असं नाही. समजून घ्यायला हवं आपल्याला की शत्रू आहे, विरोधी पक्ष आहे, ते अपमानच करणार. आपण न केलेल्या गोष्टीच आपल्याला लावणार किंवा आपल्या ज्या काही कमतरता आहेत त्याच मोठ्या करून सांगणार. मित्र सन्मान करणार, मित्र उणीवा बाजूला काढणार, चांगलं असेल तेच सांगणार. ह्या दोन्ही गोष्टी आहेत. दोन्हीचा परिणाम आपल्यावर करून घ्यायचा नाही आहे.
माझा अपमान करणारा माझा शत्रू असं भक्त मानतच नाही. मान करणारा मित्र असंही तो मानत नाही. आपल्याकडे व्यवहाराचा विचार केला किंवा सामान्य तुमच्या आमच्या सगळ्यांचा विचार केला तर लग्न कार्यामध्ये किती मान अपमानाचे किस्से आपल्या घराघरातून घडतात नाही. म्हणजे यांनी मला याच म्हटलं नाही, यांनी मला काही आमंत्रणच नीट केलं नाही, आग्रहच केला नाही, असं अगदी आलतू फालतू वाटेल अशा प्रकारच्या मानापमानाच्या गोष्टी सगळ्यांच्या घरांमध्ये घडतात. आता इथे आपल्याला म्हणतात की आता हा जो लाडका भक्त म्हणून त्याला हे काही जाणवणारच नाही अशातला काही भाग नाही आहे बरं का. त्याला हे सगळं जाणवणार आहे, पण जाणवलं असलं तरी त्याचा तोल जात नाही. हे तो बोलणार नाही, हे तो बोलून दाखवणार नाही, त्याचा तो परिणाम करून घेणार नाही. शत्रू आणि मित्र या तत्वामध्ये जसं समत्व आहे तसं मान आणि अपमान यामध्ये सुद्धा तत्वतः तो समत्व पाळतो. आणखीन काय तर शीत आणि उष्ण. आता काय परस्पर विरुद्ध असणाऱ्या दोन गुण आहेत, थंड आणि उष्ण. मी आता अनुभव घेतला. ऑस्ट्रेलियामध्ये इतकी थंडी होती, वाढती थंडी आहे, आणि इथे आपला वाढता उन्हाळा आल्याबरोबर तिथली थंडी आणि इथल्या उन्हाळा दोन्हींचं जे की परिणाम आहे तो मी सोसला आहे. आणि इथे मात्र म्हणतात की भगवंताचा लाडका भक्त आहे, त्याला उष्ण आणि थंड एकच आहे. काय आता करावं? थंडीचा, पावसाचा, उन्हाळ्याचा आकाशावर परिणाम होतो का हो? ते आकाश आहे तसंच आहे, त्याच्यावर काही आकाश भिजत नाही, आकाश तापत नाही, आकाश करपत नाही, आकाश थंडीला कडाडत नाही, काहीच होत नाही. भगवंताचा लाडका भक्त हा असा असतो, उष्णतेचा आणि थंडीचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. आपला असतं थंडी पडली की पोहायला जायचं नाही, थोडंसं पाऊस पडतोय मग तो योगाच्या वर्गाला नको जाऊया. हा भगवंताचा जो लाडका भक्त आहे त्याला हे असं काही नसतं. थंडी असो, ऊन असो, वारा असो, पाऊस असो, काही असो, उन्हाळ्यामध्ये हा भक्त आतल्या आत एअर कंडिशनिंग करून घेतो, मग त्याला उन्हाळ्याचा पण त्रास होत नाही, थंडीचा पण त्या त्रास होत नाही. मग अशी विनोबाचं उदाहरण देऊन मी सांगितलं. हिमालयातल्या थंडीतसुद्धा ही मंडळी अगदी सहजपणानं आपल्या योग सामर्थ्यामध्ये उष्णता निर्माण करतात स्वतःची, आणि अशी निर्धारानं छानपैकी साधना करू शकतात. म्हणजे थंडीचा, उष्णतेचा हा जो काही अनुभव सामान्याला आहे, काही तर गोष्टी गंमतशीर असतात. आपल्यासुद्धा बघा सगळ्यांची म्हणतात तशी शरीर रचना बऱ्यापैकी सारखी आहे. आपण शरीराला यंत्र असं म्हणतो, पण ह्या मुखामधली जी काही आपली आवड आहे ना, तिचा विचार करतो की एखाद्याला खूप गरम पदार्थ खायला आवडतो. म्हणजे अगदी घरामधून चर्चा होतात, तुमच्याना अगदी तोंडातच चहा गाळला पाहिजे इतका तुम्हाला गरम लागतो. म्हणजे मी आत्ता गाळून तुमच्यासमोर दिला तरी तुम्ही म्हणता गार झाला, अशा चर्चा आपण ऐकतो. तर असं घडतं. आणि त्यात तसंच यंत्र जणू काही असणाऱ्या त्या दुसऱ्या जणांचे मला गारच आवडतं असं आपण थंड उष्णतेचे उदाहरणं पाहतो. एखाद्याला एक आवडतं, एखाद्याला दुसरं आवडतं. तर इथे मात्र तर म्हणतात थंड आणि उष्ण सारखंच. हा जो भगवंताचा लाडका भक्त आहे त्याला अगदी अमुकच गरमच पाहिजे किंवा आता थंडच पाहिजे असं तो काही म्हणत नाही. सामान्यपणानं पुढला गुण त्यांनी सांगितलं आहे त्याच्यात पाहिजे तर आपलं वाटतं सामान्यपणे असं असतं की एखादी गोष्ट पाहिली की बरं वाटतं, सुख वाटतं. म्हणजे किंवा एखादी गोष्ट पाहिली तर त्रास होतो. पायात समजा काटा टोचला तर आपल्याला दुःख होतं, बरोबर आहे, आणि हे जाणवणारच. सुख आणि दुःख आपल्याला कळतं. त्यामुळे त्या सुखदुःखाचा परिणाम आपल्या वागणुकीवर होतो. पण हा जो आहे ना भक्ता, भगवंताचा लाडका भक्त, त्याला हे माहीत असतं की आदर आपण करून काही उपयोग नाही आहे. त्यामुळे जे की आहे, काटा असला किंवा फुलं असली तरी दोन्ही स्वीकारायला हवं आपल्याला. म्हणजे ही जी वृत्ती आहे ना, जे आहे ते स्वीकारण्याची, त्या वृत्ती लक्षात घ्यायची असं भगवंत सांगतो. आणि असं करणारा मला प्रिय आहे म्हणून सांगतो. आता सगळं त्याला सगळं जगच असं विश्व मंगलमय दिसतं, चांगलंच दिसतं. त्यामुळे प्रत्येक अनुभवामध्ये तो मूळ सगळीकडे भगवंतच पाहतो ना, त्यामुळे त्याला ते दुसरं काही दिसतच नाही. चांगलं वाईट असं वेगळं नसतं, सगळं चांगलंच. असा विचार केला तर कळतं आपल्याला की नेमकं भगवंताला काय म्हणायचं आहे. सगळ्या जगाला जसं असतं ना की पाणी सगळ्यांना प्रिय असतं. पाणी हे जीवन आहे, त्या पाण्याशी आपण राहू शकत नाही. माऊलींनी पाण्याचं उदाहरण दिलं आहे. तिन्ही लोक त्या पाण्याची इच्छा करतातच. पाण्याला कंटाळा असं होईल का हो? म्हणजे अगदी महापूर आला ना तरी पूरग्रस्त मंडळीसुद्धा आपला जीव वाचवणं, पण तहानेला पाणी लागतं असतं ना.
म्हणजे ज्या पाण्यामुळे जीव वाचवावा लागला ते पाणी ओसरलं की प्यायला पाणी लागतंच ना, असं आहे. असं ह्या संतांचं वर्णन आहे. या संत सुखदुःखाकडे, शीतोष्णतेकडे, मानापमानाकडे कसं पाहतात ते दिलं आहे. म्हणजे जसं असतं ना की शत्रूसुद्धा म्हणजे विरोधी मंडळीसुद्धा गुण जाणणारे असतात. आपण अटलजींच्या आणि मोदीजींचा विचार केला तर अशासारखे जे नेते आहेत त्यांच्या शील चारित्र्य त्यांचं अगदी स्वच्छ आहे. त्यामुळे विरोधी पक्षामधले लोकसुद्धा त्यांच्यावर प्रेम करतात. त्यांच्या चारित्र्याबद्दल त्यांच्या अंतःकरणामध्ये नक्कीच गौरवोद्गार असतात. कुणाचं म्हणजे त्यांचा कुणीही तिरस्कार करत नाही, त्यांचा कोणाला कंटाळत नाही. म्हणजे राजकारणात बोलावं लागतं म्हणून काही काही काढत असतात शोधून, ते तर त्याच्यासाठी ते बोलत असतील, पण मनाने मात्र ते हे सगळं बरोबर जाणत असतात असं आपल्याला अनेकदा लक्षात येतं. आपण शीत आणि उष्ण म्हटलं तर घरामध्ये गरम म्हणजे हळूहळू कितीतरी पूर्वी आपल्या घरामध्ये आपल्या लहानपणी एखादाच टेबल फॅन असायचा, मग ते वाढत वाढत गेलं. आता आपल्याला किती किती सोयी आपल्या घरात, म्हणजे आता पंखा पुरत नाही, मग ए सी आले, काय वळ्याचे पडदे आले, आणखीन काय काय किती गोष्टी आपण आणतो. या सगळ्या वस्तू ज्या आपण आणतो तरी काय होतं, आपलं गरज असते म्हणून का राहणीमान उंचावतं म्हणून ठीक आहे, चांगलं आहे, आणतो. पण या सगळ्यामुळे आपली ती ज्याला बौद्धिक उंची म्हणतो ती वाढते का? म्हणजे बऱ्याचदा अनुभव येतो की सहन करण्याची जी काही आपली शक्ती होती ती आता कमी झाली. म्हणजे पूर्वी उकडतच नव्हतं, पूर्वी निसर्ग वेगळाच होता, असं थोड्याफार प्रमाणात कदाचित असेलही. रचना सगळ्या बदलल्या, घराच्या रचना बदलल्या, मातीच्या भिंती होत्या, आता कॉन्क्रीटच्या भिंती आल्या, त्यामुळे तेव्हा उन्हाळ्याचा त्रास कमी होत होता, आता उन्हाळ्याचा त्रास जास्त होतो आहे वगैरे वगैरे. पण या सगळ्यामुळे आपल्या लक्षात येतं की अरे त्यावेळी आणि आत्ता असा जर विचार केला तर आपली सहनशक्ती कमी होते का? मग हे हवंच हे हवंच हे हवंच असं म्हणतो आणि मग आपण केवळ राहणीमान आपलं उंचावून घेतलं आहे आणि मग आपल्याला चांगलं वाईटामध्ये आपण आणखीन गुंततो आहे. हा जो भगवंताचा लाडका भक्त आहे हा असं काही त्याला जाणवत नाही. सगळं तो म्हणजे मी सहन करतो ही पण त्याची भावना नसते. थोडं असं असतं. आणखीन जर विचार केला तर आपल्या आधीच्या पिढीतल्या तुमच्या आमच्या आयांचा विचार केला, बायकांचा विचार केला तर स्वयंपाकघरामध्ये त्यांचा खूप वेळ जायचा. कुटुंब मोठं असायचं, साधनसामग्री हाताशी कमी असायची. आता काय झालं, आता कुटुंब लहान झालं, आपल्या हाताशी साधनं पण वाढली आणि त्यामुळे खरं म्हणजे आपला वेळ वाचला. आता आपला जो वेळ वाचला त्या वाचलेल्या वेळेचा आपण काय नेमकं प्लॅनिंग करतो, म्हणजे जीवनमान सुधारण्यासाठी त्या वेळेचा उपयोग केला का जीवनमान आणखीन खाली गेलं, हा विचार करण्याची जरुरी आहे. थोडा आता ते कशासाठी मी हे सगळं सांगते, तो पुढला जो शब्द घ्यायचा आहे ना आपल्याला, समसंग विवर्जन, पुढल्या याचा ओळ आहे, शब्द आहे मी मागे घेते. अशी बाकी आपल्याला कळलं, शत्रू मित्र सम कळलं, मान अपमान सम कळलं, शीतोष्ण सम कळलं, सुखदुःख आपल्याला कळलं. आता संघ विवर्जिता म्हणतात. तर आता संघ विवर्जिता सगळ्याचा संघ सोडायचा. मग सगळ्याचा संघ सोडायचा म्हणजे आपलं नेमकं काय होत आहे, तर आपल्या या सगळ्या गोष्टींशी व्यवहारामध्ये सुख मिळवण्यासाठीच्या साधनांचा संघ आपला वाढला आहे. आता ठीक आहे, त्या साधनांचा संघ वाढला आहे म्हणजे किती जरी शोध लागला असला तरी मी नेहमी जुन्याच पद्धतीने राहील. मिक्सर आलेले असले तरी नाही मी पाट्यावर बनट्यावरच काही असं काही म्हणावं असं नाही माझं म्हणणं. नव्या नव्या गोष्टी अंगीकारल्या, चांगली गोष्ट आहे. त्याच्यातून जो वाचलेला वेळ आहे त्या वेळेचं मी काय केलं, त्यासाठी थोडा थोडा आपण बाकीचा संघ सोडायला शिकलो का. म्हणजे जसं अलीकडे असं ना, आता निरनिळ्या परीक्षा निघाल्या, सगळ्या संत साहित्यावरती परीक्षा आहे, सगळ्या अनेक ठिकाणी शिबिर असतात, शिबिरात जाता येतं. म्हणजे त्याच्यातून काय मिळतं आपल्याला, तर तिथे जे जसं आहे तसं स्वीकारण्याची आपली तयारी होऊ शकते. त्याच्यासाठी संघवर्जिता म्हटलं की कशाचा संघ बाजूला करायचा ते कळलं पाहिजे. आपलं कशामुळे तरी अडतं आहे असं असतं कामा नये.
तर मग ते आपल्या भगवंताचा लाडका भक्त आहे ना, तो आपलं यामुळे अडताय असं म्हणत नाही. नियम निग्रह हे सगळं त्याला साधतं, म्हणजे सगळ्या उपाधी रहित त्याला होता येतं. माऊली आपल्याला सबाह्य आणि अंतर्बाह्य असा शब्द वापरतात. म्हणजे शरीराने मौन आहे, समजा बोलायचं नाही आहे, आणि मग बोलायचं नाही आहे, मौन घेतलं आहे, पण मग पाटीवर लिहायचं. तर काय म्हणजे मनात सारखं येणारच विचार, आणि मनामध्ये विचार म्हणजे सगळे राग रोग मदमत्सर सगळं आलं, हे नाही चालणार. अंतर्बाह्य मौन पाहिजे, अंतर्बाह्य सगळा संघ संपवला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला मौन घ्यायचं आहे की सगळ्या व्यवहारातल्या या सगळ्या संघाशी आपण विवर्जिता बाजूला करवायचं आहे, उपाधी सगळी संपवून टाकायचे, सगळ्या या व्यवहारिक जीवनापासून जरा थोडं दूर राहायचं आहे. म्हणून आपल्याला मौन घ्यायचं आहे, तर अंतर्बाह्य मौन असलं पाहिजे. आता हे जे की आहे, हे ज्या भक्ताला कळतं तो भगवंताचा लाडका भक्त, किंवा जो असं आचरण करू शकतो तो भगवंताचा लाडका भक्त असं भगवंत आहे. आता हा भक्ताचा म्हणजे हा जो भक्त आहे हा तसं पाहायला गेलं तर या सगळ्या गुणांनी युक्त आहे, म्हणून भगवंताला आवडतो आहे असं आपण म्हटलं. आणि भगवंत म्हणतो तुम्ही जर हे सगळे गुण आत्मसात केले तर मला अशी मंडळी सगळी माझी लाडकी भक्त असतात. पुढला जो श्लोक आहे त्याच्यामध्ये त्यांनी आणखी थोडीशी यादी दिली. आज सगळे सोपे सोपे श्लोक आहेत म्हणून आपण घेतो. तुल्य निंदा स्तुती मौनी संतुष्टो येईल केलचे अनिकेत स्थिरवती भक्तिमान्य पियोधरा. आता याच्यामध्ये म्हटलं निंदास्तुती सम, आता मग अशी मानापमान झालं, आता निंदास्तुती सांगितलं. निंदास्तुतीला समान मानतोय. इथे मौन शब्द आलाय, मग अशी मी मौन घेतलं आहे. व्यवहारिक गोष्टींपासून अंतर्बाह्य आपण मौन असलं पाहिजे. इथे मननशील तोच विचार आहे की मननशील असलं, विचार करता पाहिजे, चिंतन करता पाहिजे. जो चिंतन करतो, विचार करतो, मनन करतो तो भगवंताचा लाडका भक्त असतो. पुढे म्हटलंय संतुष्ट हा, येन केनचित संतुष्ट हा, म्हणजे शरीर निर्वाहामध्ये नेहमी तो संतुष्ट असतो. अनिकेत हा, अनिकेत म्हणजे आता इथे राहण्याच्या ठिकाणाबद्दलची जी आसक्ती नाही असा अनिकेता, म्हणजे घर नसलेला, राहण्याच्या ठिकाणाबद्दल ममता आसक्ती नसलेला, हेच असंच पाहिजे असं नसलेला. प्रत्येकाला घर असतंच, निवासाचं ठिकाण आहे, अन्न वस्त्र निवारा अशा महत्त्वाच्या गरजा आहेत आपल्या, पण राहण्याच्या ठिकाणाबद्दल ममता ठेवत नाही असा त्याचा अर्थ. स्थिरमती म्हणजे स्थिरबुद्धी. आणि आता असा जर विचार केला तर आपल्याला निंदास्तुतीची एक समत्वानी बघायचं असं म्हटलंय. निंदा करणं म्हणजे एखाद्याचं अवगुण सांगणं, एखाद्याने एखाद्याचं वर्म सांगणं, निंदा करणं, काहीतरी जी कमतरता आहे ती बोलून दाखवणं, याला निंदा म्हणतो आपण. बरं ते डायरेक्ट कधी कधी त्याच्या समोर सांगणं किंवा कुणाला तरी याचं म्हणून सांगणं, अशाला आपण निंदा करणं म्हणतो. स्तुती म्हणणं म्हणजे जरा एखाद्याचा गुण खुलवून सांगणं असतो. गुण तोच सांगायचा पण तो जरा अधिक वाढवून सांगायचा. बरं स्तुती ही गोष्ट अशी आहे की आवडते सगळ्यांना, निंदा केली की राग येतो. आणि भगवंताचा हा जो भक्त आहे हा इतका सावध आहे, कोणी त्याची निंदा केली किंवा कोणी त्याची स्तुती केली तरी तो काय म्हणतो, निंदा करा स्तुती करा, स्वरूपी राहणे हा माझा धंदा. माझं काय आहे, मी या आतमध्ये असणाऱ्या भगवंताच्या चरणी लिहिलं आहे. कोणी काही म्हणा, कोणी गोडवे गा, नाही तर कोणी मला नावं ठेवा, माझा काही त्याच्याशी संबंध नाही आहे. असा हा भगवंताचा लाडका भक्त सावध आहे. बरं असं आहे ना की स्तुती ही असते ना, ही स्वार्थासाठी असते. काहीतरी एखाद्याबद्दलची स्तुती केली की समजावं की आपल्याकडून काहीतरी हवं आहे, पण हा कोणी लक्षच देत नाही. बरं निंदा केली तर याला रागही येत नाही. तो काय करतो, तो आत्मपरीक्षण करतो. त्याला जर दोष आपला कळला, समजा एखादी निंदा केली तर तो रागवत तर नाहीच, पण उलट तो आत्मपरीक्षण करेल आणि आपला जो दोष आहे तो स्वभावातला दोष म्हणजे तो तर निंदा करण्याचा आभारच मानतो. निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हटलंय की आपल्याला कळतं आपल्यातली चूक काय आहे, आपल्यातली उणीव काय आहे, आणि ती उणीव बाजूला करण्याचा तो प्रयत्न करतो. भगवंताच्या लाडक्या भक्ताचं हे आहे. म्हणून तो जराही भगवत भक्तीपासून दूर होत नाही. कोणी स्तुती केली किंवा कोणी निंदा केली तर त्याला ते दोन्ही दृष्टीनं उपयोगालाच येतं. निंदा करणाऱ्याचं सुद्धा तो आभारच मानतो की बरं झालं सांगितलंस की आता त्याच्यातून मी माझी सुधारणा करेन. त्यामुळे तो निंदकाचे घर असावे शेजारी म्हणतो. स्तुतीसंबंधी संस्कृतला एक सुभाषित आहे, छान गंमतशीर आहे.
अद्यापि दुर्निवारम स्तुतिकन्या वहती कौमारम. ते म्हणतात आत्तापर्यंत काय झालं, ती स्तुती आहे ना ती कुमारिकाच राहिली, तिच्याशी कोणी विवाहच करत नाही आहे. का करत नाही आहे? सज्जनो रोचते, सज्जन माणसाला ती आवडत नाही. स्तुती सज्जन माणसाला आवडत नाही. आणि असंता अस्यही न रोचते. आणि जे दुर्जन आहेत त्या दुर्जनाला दुर्जन तिला आवडत नाहीत. स्तुती करायची त्याच गुण असले पाहिजेत, त्या दुर्जनावर गुण नाहीत, मग ती कशी त्यांचे गुणगान गाणार? त्यामुळे दुर्जनांना ती आवडत नाही. आणि सध्या न रोचते, सज्जन माणसाला मी चुकीचं आहे, सज्जन माणसाला ती आवडत नाही आणि तिला दुर्जन आवडत नाहीत असं सुभाषितकार म्हणतात. आणि म्हणून ना या स्तुती नावाची कुमारिका आहे, तिच्याशी पूर्वाचा विवाहच होते, ती कुमारिकाच राहिली आहे इतके वर्ष, असं गंमतशीर उदाहरण देतात. आपल्यापुरता विषय करायचा म्हटलं तर भगवंताचा जो लाडका भक्त आहे त्याला स्तुती केली तरी तो काही असा मोठा फार त्याला आनंद होतो अशातला काही भाग नाही. आणि त्याची निंदा केली तर तो आभारच मानतो, निंदा करणाऱ्याचे, त्यांच्यावर रागवत नाही. व्यवहारामध्ये असतंच, म्हणजे सत्ता असते, काहीतरी असं पद असतं आणि तोपर्यंत लोक उदो करतात. खुर्ची असते तोपर्यंत मान असतो आणि मग ती खुर्ची गेली, पद गेलं की मग कोणीसुद्धा विचारत नाही. हा तर व्यवहारात आपल्याला दिसतं. त्यामुळे स्तुती निंदेचा विचार करताना लक्षात द्यावं की हे जे काही बोललं जातं आहे ते का बोललं जातं आहे, खरंच त्यांच्या मनात आपल्याविषयी एवढं आदराचं प्रेमाचं स्थान आहे का, हे आपलं काहीतरी स्वार्थापायी झालेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी किंवा समर्थांनी कितीतरी ठिकाणी, म्हणजे समर्थांनी तर अख्खा दशक स्तुती केली. संत, सद्गुरू, नरदेह, गणेश, पहिला जो दशक केला सगळ्यांचे स्तवन केले म्हणजे स्तुतीच केली. या सगळ्यांविषयी आपल्या अंतःकरणात जे आदराचं स्थान आहे ते वर्णन केलं आहे. किंवा मामेकम शरणं ब्रज, मला शरण ये, हा भगवंतांनी अर्जुनाला सांगितलंच आहे. ही तसं म्हटलं तर स्तुतीच नाही का, मला शरण ये असं भगवंत सांगतात. हे काय आत्मस्तुती नाही आहे. मला शरण यायच्या मागे काय कारण आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. मग असा विचार केला तर कळेल की समर्थांनी या सगळ्यांची स्तुती केली आहे. किंवा भगवंतांनी अर्जुनाला म्हटलं की मला शरण ये, किंवा माझा द्वेष करणाऱ्यांना मी काय असुरी योनीमध्ये ढकलतो असं पण भगवंतांनी सांगितलं आहे. मग याला निंदा म्हणायचं का, असं जेव्हा हे केलं आहे. तर आता जसं आपण खरं स्वरूप काय, शत्रू आणि मित्राचं खरं स्वरूप काय, तसं इथे सुद्धा निंदास्तुतीचं खरं स्वरूप काय हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. निंदास्तुतीचं खरं स्वरूप पाहायचं झालं तर लक्षात येतं आपल्याला की नुसती वाखाणणी, नुसती स्तुती करणं चुकीचंच आहे. बरोबर आहे, आपल्याकडे स्तुती करावी परमेश्वराची, करू नये व्यर्थ नराधामाची. माणसाची स्तुती करू, माणूस केव्हा खाली जाईल याचा काही भरोसा नाही. त्या स्तुतीच करायची नाही तर परमेश्वराची करावी. त्यामुळे समर्थांनी जे स्तवन केलं आहे त्याच्यामध्ये नरदेहाचं स्तवन अशासाठी केलं आहे की नरदेहामुळे भगवत प्राप्ती आपल्याला होऊ शकेल, याच्यासाठी आपण फार भाग्यवान आहोत की आपल्याला नरदेह मिळाला आहे, एवढ्यासाठी नरदेहाचं स्तवन केलं आहे. नाही तर स्तुती करावी परमेश्वराची, गुरुवाची श्रद्धा वाढावी किंवा आपण संप्रदायाचं महत्त्व वाढवावं, यासाठी हे सगळं सांगावं. बरोबर आहे, शास्त्राने पण आपल्याला असंच सांगितलं आहे की ह्याच्यासाठी आपण जरूर म्हणजे संप्रदायाचं महात्म्य सांगावं, संतांचं ग्रंथांचं महात्म्य सांगावं, पण मित्राचं भावाचं तोंडावर नाही, पण आपल्याला थोडं कौतुक करता येतं, कौतुक करावं. जसं मी अभिमानाने असं कौतुकाने सांगते की 150 वेळा माझ्या धाकट्या भावांनी रक्तदान केलं आहे वयाच्या 60व्या वर्षापर्यंत. म्हणजे हे समाजासाठी केलेल्या कामाचे गुण लोकांना सांगताना त्याची स्तुती करणं किंवा काहीतरी अहंकाराने सांगणं असा त्याचा अर्थ नाहीच आहे ना. की अशा प्रकारचं चांगलं काम लोकांसमोर आलं तर लोकांना पण त्याच्यातून ते करावंसं वाटेल, अशा प्रकारचा विचार आहे. स्तुती करणं आणि अभिमानाने चांगले गुण समाजासमोर देणं यामधला फरक भगवंतांनी या तुल्य निंदास्तुतीमधल्या निंदास्तुतीचं हे करताना विचार घ्यायला सांगतात. कधी कधी असं होतं की लोक आपल्या गोष्टीबद्दल एखाद्याला मत विचारतात. आता खरं मत सांगायचा प्रश्न पडतो, त्याला आपलं खरं मत म्हणजे नकोच असतं. तो जेव्हा विचारतो ना की आपलं मत काय आहे, तर त्याला जे हवं आहे ते उत्तर तो आपल्याकडून अपेक्षित करत असतो. आपलं मत काय आहे किंवा खरं काय आहे हे त्याला नकोच असतं. मग होतं काय, जे उत्तर त्याला हवं आहे तेच उत्तर द्यायचं. एखादा
सुज्ञ माणूस असेल तर तो त्याच्यात अडकत नाही. साधारणपणाने व्यवहारात अशी गोष्ट दिसते. त्यामुळे स्तुती निंदाचा बारकाईने विचार केला तर आपल्याला कळतं. मग आपण अलिप्त कसं राहायचं दोन्हीमध्ये एकच, तर आकाशासारखं. आकाश कसं अलिप्त आहे तसं आपण अलिप्त राहायचं. स्तुतीमध्ये आणि निंदेमध्ये अडकायचं नाही. अनुकूल काय प्रतिकूल काय, म्हणजे स्तुती करणं अनुकूल आहे आत्ता म्हणून करायचं आणि मग काम झालं की बरोबर त्याला नावं ठेवायची, अशा काहीच गोष्टी करायचे. आकाशासारखं अलिप्त राहायचं. आपल्यावर कशाचाही परिणाम घ्यायचा नाही, अशा प्रकारचा विचार ते आपल्यासमोर. म्हणजे निंदास्तुती समान, जनात असू दे वनात असू दे, असं पाहिजे. आता ह्या दोन्ही एका पंक्तीला म्हणजे दोन्हीला सारखंच. मग आता आपण काय करायचं, स्तुती करायची का निंदा करायची असं वाटेल. तर आता याचा अर्थ समजून घ्यायचा. जसं असतं ना की शरीरात जसा प्राण राहतो तसा हा, आता तो प्राण उदासीन आहे पण तो आहे. ही जी शक्ती आहे, प्राणशक्ती आहे किंवा काय चैतन्य आहे, ती चैतन्य सगळ्यांच्या शरीरामध्ये आहे. प्रत्येकाच्या मनबुद्धीमध्ये फरक आहे पण सगळ्यांच्यामध्ये ती प्राणशक्ती आहे. प्राणशक्तीमध्ये फरक नाही, ह्याच्यामध्ये प्राणशक्ती नाही, ह्याच्यामध्ये असं जो जो जिवंत आहे त्या सगळ्यांमध्ये ती प्राणशक्ती आहे. मग तो कोण आहे, कुठे आहे, अशिक्षित आहे, सुशिक्षित आहे वगैरे वगैरे काहीच फरक नाही आहे. असं लक्षात घेतलं की असं वाटतं की हां, हे जे काही समत्व आहे हे समत्व आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग आपल्या लोक काय म्हणतील, आता पुढे त्यांनी सांगितलं आहे की मौनी, म्हणजे हे तर आपल्याला कळलं निंदास्तुती सारखंच आहे दोघांच्या ह्याच्यात. कुठे नेमकं म्हणजे हा जो भगवंताचा लाडका भक्त आहे त्याला स्तुती निंदा कशी सारखी कळली. पण पुन्हा शब्द त्यांनी मौनी वापरलं. हे मनाचं तप आहे. मौन घ्यायचं म्हणजे काय, तर मनाची आपली प्रसन्नता टिकून ठेवायची. प्रसन्नता, शांत भाव, अंतःकरणामधला जो पवित्र भाव आहे हे आपल्या मनाचं तप आहे. आणि नुसतं न बोलणं म्हणजे मौन नाही. मनातले सारे विचार बाजूला ठेवायचं आणि भगवंत चिंतन करायचं, याला मौन म्हणायचं. म्हणजे काय, तर आपल्या वाणीवरती संयम ठेवायचा. आपण किती बोलतो, त्याची खरंच गरज आहे का, असा मनाशी विचार करायचा. आपलं स्वतःचंच निरीक्षण स्वतःच करायचं. हे सगळं अभ्यासासाठी आहे. भगवंतानी मौन घ्यायला सांगितलं आहे म्हणजे जिथे आवश्यक आहे तिथे बोललंच पाहिजे. पण कितीतरी वेळा असं असतं की नाही बोललं तरी चालेल, हे आपण नाही बोललो तरी काही मोठं बिघडणार नव्हतं. तसं या ज्ञानी भक्ताचं आहे, भगवंताच्या लाडका भक्ताचं आहे. तो गरजेपुरतंच बोलतो, उगाच तो बडबड करत नाही, म्हणून त्याला मौन म्हटलेलं आहे. त्याच्या मौनातून म्हणजे त्याचं थोडंसं बोलणं, आवश्यक जे बोलणं आहे त्याच्यातून नक्कीच संदेश मिळतो, काहीतरी विशेष कळतं. तेवढी फक्त ते कळण्यासाठी तार जोडली पाहिजे. संत काय सांगतात ते आपल्याला कळलं पाहिजे. ते कमी बोलतात पण जे बोलतात ते बरोबर गरजेचं असतं आणि तशी जुळलं पाहिजे. म्हणजे रमण महर्षी म्हणायचे सायलेन्स इज ट्रूथ अँड ट्रूथ इज सायलेन्स. म्हणजे परमेश्वर मौन स्वरूप आहे, तो काही बोलत नाही आहे. म्हणजे मौन म्हणजे काय, तर परमशांती, परमसमाधान. आपल्या माजी पंतप्रधान मौनी पंतप्रधानांचं हे मौन नाही बरं का. जिथे गरज आहे, जिथे आपल्या पदाचं आहे, जिथे आवश्यक आहे, आपला अधिकार योग्य ठिकाणी दाखवायचं ते बोललंच पाहिजे. कारण वाणी ही आपल्याला शक्ती दिलेली आहे भगवंताने. त्या मौन शब्दाचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. आपल्या बोलण्यामुळे हिताचं होत आहे, सगळ्यांच्या हिताचं होत आहे, ते आपल्याला बोललंच पाहिजे. म्हणजे प्रत्येक शब्दाच्या उच्चाराने आपली जी प्राणशक्ती आहे ती खर्चवत असते. त्याच्या सामर्थ्यावर सगळं जे काही आहे ते आपण करत असतो, बरोबर आहे. पण हे सगळं सामर्थ्य हिताचं, दुसऱ्याच्या हितासाठी आपल्याला उपयोगात आणायचं आहे. त्याच्यासाठी वाणीला संयम, वाणीचं सामर्थ्य सांभाळलं पाहिजे. त्या वाणीचं सामर्थ्य योग्य पद्धतीनंच उपयोगाला आणलं पाहिजे. उगाच आपलं बोलत सुटायचं. मग आपण एखाद्या व्यक्तीबरोबर हा नुसता बडबड करतो, याच्यासाठी काही होणार नाही असं आपण म्हणतो. आणि एखादा जो असतो तो बोलत नाही पण कधीच तो काम करून मोकळा झालेला असतो. या दोन्ही गोष्टी आपल्याला दिसतात. आणि मग संतुष्ट येणं केल्याचे आपल्याला कळलं, बोलणं कळलं, हिताचं बोललं पाहिजे. सगळ्यांच्या हितासाठी ते सत्य असलं पाहिजे, हिताचं असलं पाहिजे. आता सत्याचा अर्थ पण आपण यापूर्वी बघितलेला आहे की हिताचं असणारं तेच सत्य. आणि नेहमीच आपण उदाहरण घेतो
की धादांत जर समोर दिसतं आहे की आपण आता जर खरं बोललो, कसायाच्या हातात सुरा आहे आणि तो गायीच्या मागे धावतोय, तर गाय कुठे गेली असं जर आपल्याला विचारलं तर गाय ज्या दिशेने गेली ती दिशा नाहीच सांगता का मा. इथे आपल्याला खोटं बोलणं हेच सत्य आहे. त्यामुळे आपल्याला कल्याणाचा विचार करा. सगळ्यांच्या कल्याणाचं जे होईल ते सत्य आहे, सगळ्यांच्या कल्याणाचं होईल तेच फक्त बोलायचं आहे. उगीच आपलं आहे मुख, आहे शक्ती, आहे वाणी सामर्थ्य म्हणून बोलत बसायचं नाही. आणि संतुष्ट येईन केल्याचे जे काही आहे त्याच्यात समाधानी असणं हे त्या लाडक्या भक्ताचं आहे. काहीही त्याची कसल्याहीबद्दल तक्रार नाही आहे. म्हणजे तुरुंगात पण कमला काव्य लिहिलं, गीता रहस्य लिहिलं, मग असे म्हटलं तसं परत जप्त केली तरी पुन्हा लिहू म्हटलं. इतकं समाधान, इतकं आत्मतृप्त, अखंड भगवंताचं अनुसंधान, जराही काही वकवक नाही मनाची, काही नाही. म्हणजे परिपूर्ण, अत्यंत समाधानी. लाभ झाला तरी हर्ष नाही, नुकसान झालं तरी दुःख नाही. ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. काय फरकच नाही कशात होते, इतकं समाधान. पाऊस पडला नाही, समुद्र सुकलाय का? विहिरी तळी दर्या सुकतात, समुद्रात काही फरक पडत नाही. तुम्हा आम्हाला उन्हाळा आहे, त्या समुद्राला पाणी भरपूर आहे. बरं समजा पाऊस पडला म्हणून त्याला पूर पण येत नाही. इथे आत्ता पाऊस नाही आहे म्हणून आम्ही म्हणतोय, धो 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 पडायला लागला की पूरग्रस्त झालो, तरी त्या समुद्राला पाऊस नव्हता म्हणून काही नाही, पाऊस नव्हतो आला तरी पण काही नाही. तसा हा भगवंताचा लाडका भक्त आहे. काही जरी असलं संतुष्ट येईन केल्याचे, काही असलं तरी तो संतुष्ट आहे, समाधानी आहे. आणि केतः स्वतःचं घर नाही, म्हणजे संन्यासी असेल तर स्वतःचा मठ नाही, म्हणजे एका जागी राहत नाही. थोडक्यात साधू हिंडता बरा. सगळे जे गुण आहेत ते जसेच्या तसे गृहस्थांनी भगवंताचे लाडके होण्यासाठी पाळणं कठीणच आहे. आता हा जो अनिकेता हा गुण आहे, हा संसाराला प्रापंचिक माणसाला शक्य नाही आहे. कारण संन्यासासाठी हे बरोबर आहे. खरं तर संन्यासालाही कठीणच असतं. हिमालयात अनेक ठिकाणी त्यांना असं आश्रम आहे ते त्याच्यासाठी आहे. कुठेतरी आश्रय घ्यावाच लागतो ना. तर अनिकेता हा असं नाही म्हणताय, पण मठात, देवळात, धर्मशाळेत जे अव्हेलेबल असेल तिथे मालकीचं घर असायलाच पाहिजे. असेल ते ममत्व जे आहे ते असायची आवश्यकता आहे. कारण घर आलं की सामान आलं, सोयी आल्या, ममत्व वाढलं. चातुर्मासात संन्यासाला एका जागी राहायला लागतं. आपण नर्मदा परिक्रमा करणाऱ्या लोकांकडून ऐकतो की चातुर्मासात ते एका ठिकाणी राहतात. आता संन्यासी झाला तरी त्याचं शरीर तसंच आहे ना, ते काही दगडाचं लोखंडाचं लाकडाचं नाही आहे, त्यालाही खायला लागतंच. या अर्थाने विचार करा की आसक्ती नाही ठेवायची, ममत्व नाही ठेवायचं, अडकायचं नाही, या अर्थानं अनिकेता. प्रापंचिक माणसाला जसं स्वतःच्या मालकीचं घर लागतं आणि इथे अनिकेता असं म्हटलं आहे, तर काय करायचं? तर याचा अर्थ एवढाच आहे की फार मोठं आसक्तीने राहायचं नाही, असंच हवं आहे अशा प्रकारचा विचार करायचा नाही. असा आसक्ती विरहित असणारा जो भक्त आहे तो भगवंताला प्रिय आहे. आता घर म्हटलं म्हणजे काय, तर एक ज्याला आपण विश्रांती स्थान म्हणतो एवढं आहे. खरं तर ममत्वातूनच निर्माण होणारी गोष्ट आहे, माझं घर असं ममत्वातून असतं. अनिकेत हा जो गुण आहे त्यात तर ममत्व नाही एवढाच त्याचा अर्थ. आता तोही कुठेतरी धर्मशाळेत झोपतो, मठात झोपतो, कुठेतरी राहतो. जिथे जेवढा वेळ ज्या ठिकाणी तो असतो तिथे म्हटलं तर काय आकाशच पांघरून आणि भूमीचं अंथरूण असं असतं. त्यामुळे तो कुठेही राहा, त्याचं म्हणणंच आहे विश्वाची माझे घर, असंच त्याचा हे आहे. त्या ही पक्की खात्रीची समजूत असल्यामुळे तो आहे म्हणतो. किंबहुना चराचर आपणची झाला असं म्हटलं ना, विश्वाची माझे घर ऐसे मते जायचेच तर किंबहुना चराचर आपणची झालं. म्हणजे ही जी दृष्टी आहे, या दृष्टीमुळे हा भगवंताचा लाडका भक्त ह्या विश्व चराचर आपण सोडून गेला आहे. ही जी ज्ञानेश्वरी ओवी आहे ती खूप नावाजलेली आहे म्हणून तिचा उल्लेख मुद्दामून केला. महत्त्वाची नामदेव जसं म्हणतात ना, एकतरी ओवी अनुभवावी, तसं आहे की एवढी एक जरी ओवी अनुभवली तरी माऊली व्यवहार तत्त्वज्ञान कशी सांगण घालतात ते आपल्याला कळेल. सगळं विश्वाची माझे घर म्हटलं म्हणजे सर्व खलुदम ब्रह्म. माऊलीने तेच सांगितलं ना, विश्वाची माझे घर म्हणजे सगळीकडे ब्रह्मच भरलेलं आहे, एकच एक ब्रह्म भरलेलं आहे, अहम ब्रह्मास्मी हेच त्याला म्हणायचं आहे. आपल्याला नेहमी असं वाटतं की अरे माऊली फक्त थोडे शब्दात फरक सांगायचं आहे तेच,
सगळीकडे ब्रह्म भरलेलं आहे, हेच विश्वपशी माझे घर आहे. अशा पद्धतीने म्हणजे स्वामी रामतीर्थान म्हणायचे की जगातल्या सगळ्या गुलाबाच्या फुलांच्या बागा आहेत ना, त्या माझ्या मालकीच्या. आता असं क्षणभर म्हटलं, गुलाबाची फुलाची लागवड करायची, त्याच्यातून पैसे कमवायचे असतात आणि हे म्हणतात की हे सगळं माझ्या मालकीचं आहे, माझी बाग, ही बाग माझी, हे फूल माझं, याचा उपयोग मीच घेणार, हे ममत्व असतं. पण मानायचं झालं तर ह्या सगळ्या जमिनीवरच्या सगळ्या बागा माझ्याच आहेत. ममत्व ठेवायचं नाही एवढंच ना, साऱ्या बागा माझ्याच आहेत, पण ममत्व संपलेलं आहे. असं विश्वाची माझे घर असं समजून घ्यायचं, म्हणजे आपल्याला कळतं. आपल्या घरात जसं आपण काळजीनं घेतो, वागतो, स्वच्छ ठेवतो, तसं आपल्याला आपलं घर जर स्वच्छ आहे तसं विश्व पण ठेवता आलं पाहिजे. अशातून हा विषय लक्षात घ्यायचा. आपण फक्त काय करतो, आपला विचार करतो. हे ममत्व जे आहे तसं व्यापक करायचं. माझं माझं म्हणून जे माझं घर ठेवलं आहे हे विश्वाचं करून टाकायचं, म्हणजे झालं. किंवा जे जे भेटीचे भूत ते मानी जे भगवंत, हे असं जेव्हा मनात येतं आणि असं जेव्हा आचरणात येतं तेव्हा तो ऐसी मती जयाची स्थिर, असं संभवली म्हणतात या अर्थाने. असं सगळं जर वर्णन केलं तर तो लाडका भक्त आहे. त्यामुळे हेही याही शोकातले जे गुण आहेत ते भगवंताला प्रिय आहे. आणि असे गुण असणारा हा भगवंताचा भक्त अत्यंत लाडका आहे असं वर्णन केलं आहे. आणखीन पुढले गुण पुढल्या वेळेला बघूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.